साहेबानू साहेबानू ओ साहेबानू काय झालं काय? हा ओ घात झालो साहेबानू घात झालो म्हणजे आता आता वाड्याची डील होणार नाही आता वाडो विकलो जाणार नाही असं कसं अभिरामा काय म्हणता हयो अरे आत्ता बघून गेलो ना तो वाडो तो स्वतः बोलून गेला होता कागदपत्र तयार ठेवा म्हणून. ओ कसली कागदपत्र घेऊन बसलास संपला सगळा हा बघा रक्त बघा हे बाय काय असा या हो तू बिल्डर मेलो काय होय अहो असं कसं आता ताईस ना गेलो तो हो बरोबर बरोबर 40 फुटावर लटकावल्यात त्या का छातीत खिळो मारून मारून टाकल्यात असा रक्त गळत होता खाली सोला टाकला होतो माणसा जमलेली अरे असो माडावर आणि रक्त पडायचं गेलो गेलो होतो वारल्याने त्या का मारून टाकल्या त्या का मेलो माडावर मेलो पोलीस किती आले? ए थांब रे धरा रे का धरा. हो साहेब हो कुठे पाहून चालायचा अहो साहेब मी काही नाही केलंय मका सोडा साहेब अहो मी खरंच काही नाही चोरले अहो चोरलं नाही तर पळून जात होतं कशा औषध शपथ सांगते मी काही नाही केलं अहो मी खरंच काही नाही चोरले साहेब मला सोडा मागा अहो साहेब खरंच सांगते मी काही नाही केलं अहो साहेब मी खरंच सांगते काय झालं काय? अभिरामा मका सोडो काय हो साहेब काय झाला काय केलं नाही आहे नी अहो काही नाही केलंय मग आमका बघून पळत कशा होतास पण साहेब तुम्ही इथे चिंदरकर केसच्या चौकशीसाठी इलोय मी काय सांगतास अहो मग माझ्या नवऱ्याचा काय संबंध असा सोडा ना त्यांका हवलदार सोडा ते का बाहेर खाई जाऊचा नाही असं ಛಾಯಾ ಚೇಚಿ ಇದೆಂದ ನಡ್ಕಣ अगं तुझी कोडी सोडवसाठी उभ्या राहुलय काय मी हैसर ते काय बोलतो तुका कळणार नाही तू काय बोलतो माका कळणार नाही चिंदरकर ह्याच वाड्याच्या व्यवहारासाठी हैसर इल्ले काय हो हाय त्यानेच बोलायलेल्या हो मीच बोलवलं होतं त्यांना इथे. खयपर्यंत इल्लो व्यवहार 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 होणारच होता म्हणजे त्यांना आम्ही प्रॉपर्टी दाखवली त्यांना पसंत पण पडली फक्त पेपर्स द्यायचे होते त्यांना. वाडा विकूसाठी कोणाचा विरोध होतो काय हिचो विरोध होतो आमच्या औशीचो छाया काय खोटं बोलले मी खरं तर सांगलंय उगी पोलिसांपासून किती काय लपवायचा ना हे बघा साहेब माझ्या आईच्या भावना अडकल्या त्या घरात. तिने आधी नाही म्हटलं होतं पण नंतर तिनेच परवानगी दिली हे घर विकण्यासाठी. तिचा काही दोष नाही या प्रकरणामध्ये. कोण मनात घेतो दोष असा मृत्यू कसं झाला या तुमका ठाऊकच असा 40 फूट एखाद्या माणसाक माडावर घेऊन जाणार आणि त्याच्या छातीत खिळूक बसणार या माणसाचं काम नाही. ही अशी केस आजपर्यंत काही बघूक नाही आणि ऐकलंय पण नाही त्यामुळे ह्या केसीचो तपास करणं आमका खूप कठीण जाता पण चौकशी तर करूचीच लागतली. वाड्याच्या व्यवहारात काय अडचणी करून ठेवल्या असतील तर बघा आणि काय माहिती मिळाली तर आमका कळवा समजला. हो चला रे
आज खूप उकडतंय. वेंडा काय ग मला एवढं उकडतंय तू पांगून काय घेऊन बसलीस? थंडी वाजते तुला? അവളെന്താ അടുത്ത് വന്നു. कोण जवळ आली? നിരലെന്താ അടുത്ത് വന്നു. എന്റെ ശരീരത്തിൽ തൊട്ടു. सावलीने स्पर्श केला. ഐസ് മാതിരിയായിരുന്നു തൊട്ടപ്പോ. गार स्पर्श सावलीचा. काय बोलतेस कावेरी? അവിടുന്ന് അവള് വന്നു, ശരീരത്തിൽ തൊട്ടു, തണുപ്പ് കയറി. ആയുസം കെട്ട മാതിരിയായിരുന്നു. തണുക്കാൻ തുടങ്ങി, ശരീരത്തിൽ തണുപ്പ് കയറി. കുറെ തണുക്കണു. अगं तू काय बोलतेस? सावली दरवाजातून आली, अंगाला स्पर्श केला, अंग गारठून गेलं. कावेरी अभिरामा, रे अभिरामा, अभिरामा. काय झालं? अभिरामा, मी तुका वाडो विकूक परवानगी दिले आणि तू गिरायक पण बघितलंस. जा काय झाला ना त्याची काय उकल होणार नाही. तो त्याच्या नशिबान मेलो. ते का आता काय इलाज हा काय? झाला तर वाईटच झाला रे. पण ह्याच्यासून काहीतरी मार्ग काढूक वयो. तू दुसरा गिरायक बघ. पण जा करशील ना त्याच्यात पूर्वाचो वाटो असा ते का पण कळव. अभि काका, पूर्वा पूर्वा अहो असं नका करू. नका तोडू ती तुळस. आपल्या घरातली तुळस आहे का ती? लोकांच्या दारातली तुळस आहे. या इकडे या. अगो लोकांच्या घरातली तुळस असा काय? या घर पण तुझाच असा ना. पूर्वा आते ये. पूर्वा तू इलस माका तरी आवाज द्यायचो. बाय, काय अवस्था करून घेतलं स्वतःची. बरं असस ना? जावई बापू बरे असत ना? लय दिसानी येईलच ना? अहो असं नाही करायचं. मातीत हात नाही घालायचा. शहाण्या मुलासारखं वागायचं ना. आपण पाहुण्यांकडे आलोय. काय गो, पाहुणा असस काय तू? लेक असस ना या घराची? मुलगी आहे ना मी या घरातली. मग जर हा वाडा विकला जाणार असेल ना तर मला माझा वाटा मिळालाच पाहिजे. माझ्या हक्काचं जे काही असेल ना ते मला मिळालंच पाहिजे. माझा हक्क आहे त्या सगळ्यावर. चला उठा. अगो पूर्वा, अगो असं काय करतं गो? आता ते येईल लगेच काय चाललं? पूर्वा, अगो पूर्वा थांब गो. चला पूर्वा, पूर्वा थांब. पूर्वा मी तुला असं नाही जाऊ देणार. चल आज चल. नाही अभि काका, तो हक्क तुला नाहीये आता. माझं लग्न झाल्यानंतर या घरातनं जेव्हा मी गेले ना तेव्हाच तुमच्या सगळ्यांसाठी मी मेले. आता माझे जे काही भोग असतील ते मला भोगावेच लागतील आणि मी भोगणार. चला
सयाजी असं पिऊन येत जाऊ नकोय सर. कोणी बघित आज झाली वाटता ताकाच वास येता. आज काय विशेष इतकं पिऊन येलच तो झेपता ना. रघु माका नाही तर काय तुझ्या बापाशी झेप. सयाजी कोण सयाजी? माका ओळखलंच नाही. मी परत इलाय. अरे माझ्या जीवावर मोठो झालास. माझी जमीन माझो पैसो हडप केलंस आणि माझ्या चेडवा वांगडा लगीन केलंस काय. मी सगळ्याचो हिशोब चुकतो करू केलाय. रग्या अण्णा परत इलो हा. अण्णा रग्या मी सगळ्यांका घेणार. सयाजी 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 ए सयाजी उठ उठ म्हणते ना. अरे उठ ना. सनी उठणार तो. सयाजी उठ उठ म्हणते ना. अरे उठ ना. हे केव्हापासून हाका मारते तुला? ऐकू नाही आलं? एवढी कसली झोप रे की ऐकू येते आणि तू झोपेचं नाटक करतोस. अरे तुझ्याशी बोलते ना मी. उठ ना. हे कळत नाही का तुला? अरे मग मूर्खासारखा वागतोयस. तुझ्याशी बोलते ना. उठ 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 म्हणते ना. काय रे झोप गेली नाही का अजून? अजून झोप येत असेल ना तुझी कायमची झोप उडवेन. अरे कोणाशी बोलते? कोणाशी बोलते? बोल ना. हे महाराज माका संधी वाचतो त्रास असा काय केलं बरा होईना म्हणून मी डॉक्टर केलंय. पाण्यासारखं पैसे होतलंय तरी बरा होईना. आता तुम्हीच काय तो इलाज करा. महाराज
रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. काका या दर्शन घ्या. महाराजांचा काहीतरी भिनास असा दिसता. होय तर सकाळपासून एक शब्द बोलत नाहीत भक्तांशी. महाराज वरच्याशी काहीतरी बोलत सत. जगाचा कल्याण करूच्यासाठी ह्या सगळ्या करूचा पडता. होय तर. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. काका या दर्शन घ्या. महाराज नारळ ठेवते. झील झाल्यानंतर नारळ ठेवते असं मी बोललो होतोय, पण विसरले महाराज. चूक झाली, क्षमा करा महाराज, माका क्षमा करा. महाराज तुमच्यावर रागावल्याशे वाटता. महाराज चूक झाली. काय देशातली शिक्षा माका द्या, माका मान्य असा. ह्यो नारळ आता नंतर ठेवा. महाराजांच्या नामस्मरणाची वेळ झाली. रघु 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 रघुनाथ महाराज की जय. रघु 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 रघुनाथ महाराज की जय. महाराजांचा काय झाला म्हणायचा. महाराज समाधी घेऊच्या विचारात नाहीत मग. नाही असं नाही होता. महाराज आपल्या वाऱ्याला सोडून नाही जाऊचे. काय गो वय तर माका ओळखलंच नाही. मी परत इलाय. मी सगळ्यांका गिळणार. महाराज काय असत. महाराज आतमधल्या खोलीत आराम करतात. बर. कोण आता महाराज ताक आणलंय. मेल्या सरळ येऊ गेला ना. शुक शुक काय करतं. तुम्ही ध्यान लावलं होतस ना, म्हणून सुख सुख केले. मेल्या कायमचा ध्यान लागला असता. होतो काय. महाराज तुमच्या आशीर्वादानं धंदो चांगला चालला. पण येणाऱ्या प्रत्येकाने न मागता पैसे देऊ कुई असं काहीतरी करा. म्हणजे अहो तो सुसल्याचा गो सयाजी तो इलो होतो. कधी नाही तर ताक घेतल्याने. बरं घेतल्यान तर घेतल्यान. एक नाही दोन नाही 20 बाटल्या रिकामे केल्या. तुमका माहित आहे अण्णांशिवाय दुसरं कोण एवढं बाटली पिताना बघितलंस काय. काय म्हणतो अण्णा. अण्णा नाही सयाजी काय बोलावतो. काय बोलवतो माका बी कळला ना. ह्यो कधी ताक पिऊन गेलो. ह्याच्यामुळे धंदो वाढलो म्हणत होतं. मग का ते डोळे फिरवत होतो. एक टायमात माका असा वाटला की अण्णा इले ताक पिया. नंतर त्याने माझी मानगूट पकडल्या. श्वास घेऊ पण येत नव्हते. माका वाटलं संपलो माझो खेळ. हातपाय कापूक लागले होते. हे असेच कापत होते हातपाय. महाराज घेवा. जा तू जायसून. काय झालं महाराज.
तू जा रे. पूर्वा व पूर्वा पूर्वा किती हाको मारूचे तुका. आजी पूर्वा काय गो पाहुणे काय असत. गो फाव केलंय. काय गडबडीत काय जमला नाही करू. ह्या पटकन झाला ना म्हणा. अगो बोलवते का खाऊ दे ना वायच. त्यांना भरवावं लागेल. दे माझ्याकडे. खाना पिना रवान देत उशीर होता आमका. पण वायच खाऊन गेली असते तर. घरात उपाशी रवत नाही तो आणि तुझी लेक पण. चल गो पूर्वा. अगो ते का हळदी कुंकू लावा. वय वय आहे. छायात ऐका सांगते म्हणजे कसा त्यांच्या हातून लागला ना की बरा ना. छायाताई ओ छायाताई. काय गो छायाताई पूर्वा चालला ते कवायच हळदी कुंकू लावा ना. पूर्वा काळजी घे हं बाई स्वतःची आणि घोवाची पण काळजी घे. परत कधी येशी गो. घोवाच्या औषध पाण्याची व्यवस्था होत ना तेव्हाच परत येत. काय झाला. अगो जावई बापू विहिरीत पडले. विकून टाका वाळू. वाळू काय सगळे ऐकलं ना. सगळ्यांनी ऐका. वाळू विकून टाका. काही नाही होऊचा तुमचा. विकून टाका वाळू. म्हातारे बघतोस काय. हा विकून टाका वाळू. सगळा वाळू विकून टाका. त्या वाड्यानं कोणाचा भला नाही केल्यान. माझा पण भला नाही केला. कोणाचा भला नाही केल्यान. शापित वाळू विकून टाका एकदाच. आमचं भला नाही केल्यान. वाळू विकून. काय म्हणलंस. कोण शापिता यो वाडो. अरे ह्या वाड्यात लहानचो मोठो झालोस तू. अरे लगीन झाला पोरा बाळा झाली कधी खाण्यापिण्याची आबाळ होऊक नाही. काय वाकडा केल्याने वाड्यान तुझा. हा सांग ना. अरे ह्या वाड्याकच तुम्ही लुटून नेलास. हा आणि वर म्हणतात वाड्यान भला नाही केल्यान म्हणान. काय 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 भला नाही केलं ना वाड्यानं. लेकीचं बघितलं काय झालं आता. ते का वाढो नाही तू जबाबदार असस. ह्यो तेचो बापूच जबाबदार असा. पैशा पायी पोराच्या जीवाचो सौदो केलोस तू. दारू ढोसूकच ना. हा दारू ढोसूकच ना. अरे तुमची कर्मा आणि पापा ह्या वाड्याच्या माथ्यावर मारू नको कळला. मी नाही काय केलंय. वाड्यानं केलं. तू मेल्या. अभिरमा हे का काय पडलेलं नाही अरे. पण सोयरी कसा आपण पूर्वाकडे जाऊन येऊया. मी पिठल्या भाताचो डबो भरून ठेवले तो घेऊन येतोय. हा रीती भाती पाळूकच वयो ना. हे का काय हा. भला नाही केलं. काय भला नाही केलं ना. वाडा शापीस सगळं शापीस काय भला नाही केलं. वाढण केलं सगळं. दे डबा दे माझ्याकडे. वाढण. चल बाबा चल. तू नुसती दारू ढोसत राहू.
मला नाही केला राव